नमस्कार मित्रांनो, मी तन्मय गोरिवले कोकणी तनया या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज घटस्थापना, नवरात्रीचा आपला पहिला दिवस। तर आमच्या देवळात भैरी देवाच्या मंदिरामध्ये घटस्थापना आपली जो मोठ्या उत्सवात साजरी केली जाते, त्याच निमित्त मी आज जात आहे आपल्या भैरी मंदिरामध्ये। तर माझ्यासोबत आहे प्रज्वल अरवडे, हा पण एक ब्लॉगर आहे, यूट्यूबर, कोकणी मित्र म्हणून। तर यालाही सबस्क्राईब करा। आम्ही जात आहोत देवळामध्ये। तर कशा प्रकारे आपली पारंपरिक परंपरा जुन्या काळापासून सुरू आहे, तीच आम्ही आज जोपासत आहोत। नवरात्री उत्सव म्हणजे आपला हा पारंपरिक सण आहे। ही परंपरा आम्ही जुन्या काळापासून जोपासत आहोत। तर सर्वीकडे आहे ती देवीची स्थापना होते, देवी घेऊन येतात। तर आमच्या इथे 9 दिवस 9 माळा चढवल्या जातात। तर वेगवेगळ्या प्रकारचे रानभेंडीची जी फुलं असतात त्याने सजवले जाते। मित्रांनो, आता आलो आहे मी आमच्या देवळाच्या इथे। आता हळूहळू सर्व जमतील। 11 वाजताचा टाईम आहे जमायचा। तर आता येतील सर्व हळूहळू, बाकीचे यायला लागले। तर आता मंदिराजवळ जात आहे आतमध्ये। तर सर्व प्रकारची तयारी चालू आहे आमच्या मंदिरामध्ये, सर्व आणून झालेलं आहे। तर आता मी पण जातोय मंदिरामध्ये। कशा प्रकारची सजावट आहे ती पण दाखवतो तुम्हाला। चालू आहे इकडे, इथं सजावटीची रात्रीची तयारी चालू आहे। राजा बाहेरचा इकडे रात्रीची सजावट चालू आहे, लाइटिंगची। मंदिरात मी जातो, सगळी तयारी चालू आहे। आपल्या आई काना काढते। तर आपली काना काढण्याची पद्धत आपली जुन्या काळातल्या त्या माणसाला आपल्याला माहिती असते। हे बघा, आपली आई काढते। काना काढून झाला। हा जो लाकडासारखा दिसतोय त्याला मापाडी असे म्हणतात। याचे काम म्हणजे आपल्या गाभाऱ्याचे मध्यभागी लावले जाते आणि त्याच्यामध्ये जी माळा लावली जाते त्यासाठी त्याचा वापर असतो। देवळामध्ये देवी देवतांची सुंदर पारंपरिक पद्धतीने सजावट केली जाते। फुलांचे तोरण, नारळाची झाडं, कणीस, आंब्याची पानं अशा नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात। या नैसर्गिक गोष्टी वापरून आपल्या देवळाची सजावट केली जाते। दररोज नवनवीन दिवसांनी रानभेंडीच्या फुलांनी माळा सजवल्या जातात आणि देवीची पूजा केली जाते। जुन्या लोकांच्या सानिध्यात ही गावची परंपरा आहे, ती आजही रूढ आहे। हीच परंपरा आम्ही अजूनही जपतो। 1986 साली दुर्गवडी गावामध्ये मंदिराचे उद्घाटन झाले।
यापासून ही नवरात्री घटस्थापना परंपरा सुरू झाली आणि गावामध्ये एक मोठा जल्लोष झाला आणि इकडे गोंत्याचे कापण्याचे काम चालू आहे. अखेर आणि रोशन दादा काम करतोय, कारण या गोंत्याचे काम म्हणजे आपण जी माती आणतो ती माती बाहेर पसरू नये त्यासाठी या गोंत्याचा वापर आपण करतो. त्याचंच काम चालू आहे आपल्या इकडे. ही सजावट आपली चालू आहे, दिसते आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आता वरती माती आहे, त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे टाकले जातील आणि वरती आपल्या ती 18 प्रकारचे धान्य यामध्ये येतील. जातोय माती आणायला, तर त्या आता तयार केलेल्या आहे, त्याच्यामध्ये माती टाकली जाते. ती माती आता आम्ही आणायला जातोय. हे बियाणे आहेत 18 धान्य, 18 प्रकारचे, आणि ही 18 प्रकारची जी कडधान्य आहेत ती मातीमध्ये टाकली जाते आणि 9 दिवसांनी त्याचे रोप होते आणि हे रोप गावामध्ये वाटले जातात. त्याला रो असं म्हणतात. देखो वगैरह हाँ
सर्व भैरी जोगेश्वरी देवीचे रात्री जागरण असते आणि रात्री टिपरीनाथ भजन यांनी गाव अजून गजबजतो आणि पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. ही पूजा रानातल्या रानभेंडीच्या फुलांनी सजवलेली असते. देवीला माळा सजवल्या जातात आणि देवळातल्या गाभाऱ्यामध्ये लावलेल्या मापाडी याच्यामध्ये लावले जाते. मापाडी म्हणजे मगाशी तुम्हाला बोललो चौबल होता लाकडाचा, त्याला मापाडी असे म्हणतात. आणि ह्या माळा खाली केलेल्या मातीच्या रिंगणामध्ये 18 प्रकारचे जे धान्य असते त्या धान्याच्या वरती सोडले जाते आणि देवीच्या पूजा करून पुढे आरती केली जाते. आता हे बघा आपल्याला समोर माळ लागणार दिसते. ही पहिली माळ देवाची. अंकलला विचारा हे हा करताना विचारायचं चालू आहे.
काही आपली परंपरा कधीपासून चालू आहे? जुनी जाणते लोकांनी परंपरा सुरू केलेली आहे. तर किती वर्ष झाली असतील आपल्या? साधारण 40 वर्ष झाली. 40 परंपरा चालू आहे, अखंडपणे चालू आहे. देवीच्या देवळामध्ये घटस्थापना केली जाते. 18 जातात. नवरात्र उत्सवाचा इथं 9 दिवस कार्यक्रम असतो. अखंड गावची इथं 9 दिवस असते. सगळ्यांच्या पाळ्या लागलेल्या असतात. 9 दिवस दांडिया रासाचा कार्यक्रम असतो. अशा प्रकारे 9 दिवस इथं दसऱ्यापर्यंत हा इथं कार्यक्रम चालू असतो. हा 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारे चढवले जाते. हा रोज नवीन माळ चढवली जाते. पारंपरिक पद्धतीने आपल्याला सण साजरा होतो. आपली जी फुलं आहेत लाल भेंडीची जी फुलं आहेत ती आपल्याला देवीवर चढवायला लागतात. ह्या दिवसामध्ये रानभेंडीची फुलं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. व रानभेंडीच्या फुलांना महत्त्व आलेलं आहे. हे गावचे आपल्या पुजारी महेश पोस्टुरे आपल्या गावची पूजा करताना दिसतात. गणपती बाप्पा महादेवा देवा बघा सालाबादप्रमाणे यंदाची घटस्थापना केलेली आहे आणि ही घटस्थापना करत असताना आमच्याकडून काय नजर चुकीने काय चूक भूल झाली असेल की देवा तू माफ करशील अशी अपेक्षा आहे. आणि बघ हे सर्व 9 दिवस तुझा हा कार्यक्रम अगदी मनोभावे हे ग्रामस्थ सर्व महिला मंडळ अगदी मनापासून हा उत्सव साजरा करणार आहेत आणि त्यांना यश दे. आणि इथे जे सर्व बाळ गोपाळ या ठिकाणी जमले त्यांच्यावर देखील आपली कृपा छत्र राहू दे. आणि बघ हा हात बेटा झाड वगैरे ठेवलाय तो मान्य करून घे आणि अशा प्रकारची आपली घटस्थापना केली आहे ती देखील आपण मान्य करून घ्यावी आणि सर्व भक्तांना सुखा समाधानाचे दिवस दाखवेल.
सालाबाद भैरी जोगेश्वरी मंदिर दुर्गवाडी या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो आहे. गेले अनेक वर्षापासून हा उत्सव आम्ही साजरा करतो आहे. आमची जवळपास 34 पिढी असेल, जवळजवळ 70-80 वर्ष झाली असतील या मंदिराच्या संदर्भात. तरी हे गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव असाच साजरा होतो, तसा पहिला साजरा होता त्याच्यापेक्षा अधिकचा उत्सव आता साजरा होतो आहे. हे मंदिर देखील आम्ही 1988 साली बांधलं आहे आणि याचे जीर्णोद्धार करायची सुद्धा मानसिकता आता आमची पूर्ण झालेली आहे. आणि हे सर्व कार्यक्रम करत असताना आमच्या वाडीतील सर्व महिला असतील, पुरुष असतील, सर्व तरुण वर्ग असेल, मुंबईकर मंडळी असेल, अगदी मोठ्या मनानं या उत्सवाला येतात आणि अगदी मोठ्या प्रकारे सहभाग घेऊन हा उत्सव साजरा करतात. गेले अनेक वर्ष हा उत्सव मी मला सांगितल्याप्रमाणे साजरा होतोय आणि लोकांची देखील चांगल्या प्रकारची साथ या ठिकाणी मिळते. अशी साथ आम्हाला याच्या पुढे देखील लोकांनी द्यावी अशी मी या मुलाखतीच्या दरम्यान भैरी जोगेश्वरी मातेला विनंती करतो आणि उत्सव अधिकच्या जोमाने कसा होईल यासाठी आमच्या सर्व लोकांचे प्रयत्न चालू आहेत. नमस्कार मित्रांनो, तर आता आमची सर्व तयारी झालेली आहे पूर्ण. तर सर्व तयारी होऊन आता आम्ही जातोय घरी. तर माझ्यासोबत आहे ती सर्व पोरं. तर जातो आम्ही तर घरी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओमध्ये काय चूक असेल तर सांगा आणि अशीच आपल्याला सपोर्ट करा. तर आपल्या कोकणीताने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता बाय बाय.